नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल 6 मतदारसंघात स्वतःचे आमदार आणि एक खासदार याशिवाय हट्टाने मिळवलेले पालकमंत्रीपद इतका भला मोठा बारदाना बाळगून असलेल्या शिवसेनेला महानगरपालिकेच्या निवडणुकीबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला. म्हणजे शिवसेनेचे संजय शिरसाट हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पक्षाचे नेते आहेत, म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि ते प्रवक्ते आहेत, अतिशय महत्त्वाचे प्रवक्ते मानले जातात. त्यांना महत्त्वाकांक्षी आहेत, बोलण्यात तर अतिशय तरबेज आहेत. त्याशिवाय त्यांचे इतर अनेक गुण आहेत, म्हणजे अगदी वेळोवेळी ते गुण लोकांसमोर येतात. मध्यंतरी तर तिकडे त्या संजयचा प्रातर्विधी आटोपला की इकडे अहिल्याबाई होळकर चौकातील या संजयच्या कार्यालयामध्ये त्यांचा शब्द कानावर पडावा म्हणून वाहिन्यांचे पत्रकार झुंडीने दिसत असत. म्हणजे आता त्यांची अशी जशी काही स्पर्धाच लागलेली आहे असं ते दृश्य काही महिन्यापूर्वी होतं. म्हणजे इतके सगळे अनुकूल सगळं वातावरण असताना, सत्ता संपत्ती वगैरे सगळं काही असताना जिल्ह्यातील राजकारणावर मात्र पालकमंत्र्याचं काहीही वर्चस्व नाही असे या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आले. पक्षातही त्यांना स्थानिकमध्ये कोणी विचारित नाही. म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या संदर्भात तुम्ही काही म्हणा, ते पालकमंत्री असताना आणि नंतर खासदार असेपर्यंतसुद्धा संघटना आणि जिल्ह्यातील राजकारण याच्यावर त्यांची पकड त्यांनी कधी ढिल्ली होऊ दिली नाही. म्हणजे हे तर कोणालाही मान्य करावं लागेल. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर स्वतःच्या लेकरांशिवाय पक्षातील अन्य कोणा कार्यकर्त्यांचा विचारसुद्धा या पालकमंत्र्यांना, शिवसेनेच्या पालकमंत्र्याला शिवलेलं दिसत नाही. हा एक आहे, ते राजू परदेशीला त्यांनी आणलं निवडून, पण ते तर पूर्वीपासून त्यांचं काम बघायचं ना सगळं. म्हणजे तसं पाहिलं तर ते सुद्धा घरचेच. महानगरपालिकेच्या निवडणुकीत अतिशय महत्त्वाचं राजकारण असतं शहराच्या दृष्टीनं. तिथं म्हणजे शिरसाटाला तसे ज्युनियर असलेले, म्हणजे कॅबिनेटमधील ज्युनियर सहकारी असलेले भाजपचे अतुल सावे यांनी संघटना कौशल्य दाखवीत शिवसेनेला म्हणण्यापेक्षा म्हणजे पालकमंत्र्याला आसमान दाखविले असं म्हणता येईल. म्हणजे शिवसेनेने 90-95 जागा लढवल्या आणि मिळाल्या किती? 13 जागा. या 13पैकी मुलगा, मुलगी आणि तो खास माणूस परदेशी, अजून 1-2 जणं. म्हणजे पालकमंत्र्यांनी 5-7 जागा निवडून आणल्या असं म्हणता येईल. कारण काय की आमदारांचा मुलगा आमदारांनी निवडून आणला गुलमंडीवरून, आणि शहर प्रमुख जंजाळ तर यांना मानायलाच तयार नाही. ते तर स्वतःच्या स्वबळावर आले असे म्हणतात. एवढेच नव्हे तर त्यांनी उपमहापौरपदसुद्धा पटकावलं. म्हणजे त्यात पालकमंत्र्याचा काही हात असण्याचा काही संबंध नाही. कोणीही त्यांना म्हणणार नाही असं. म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती कथल्याचा वाळा अशी सगळी परिस्थिती आहे. महानगरपालिकेतील गटनेतासुद्धा यांना ठरवता आला नाही हो. म्हणजे यांना अर्थात यांच्याकडे त्यांच्या मुलांशिवाय कोणी दुसरं नाव असण्याची शक्यता तशी नाहीच म्हणा. पण आता म्हटलं जिल्हा परिषदेमध्ये यांच्या काही कुटुंबाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणी नाही आहे. म्हणजे त्या संदर्भात मला तरी काही माहिती नाही. आता पालकमंत्र्यांचे संबंध खूप जणांशी असतात. म्हणजे पक्ष म्हणून, मंत्री म्हणून
संबंध येतच जातात. पण हे संबंध असे असतात की म्हणजे फार याचं दडपण कोणी मंत्री घेत नाही, कधीच घेत नाही, कारण ते कार्यकर्ते असतात ना, त्यांना गप्प बसवता येतं. तर अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तरी पालकमंत्री चातुर्य दाखवतील, काहीतरी करून दाखवतील असं वाटत होतं. पण कसलं काय हो, म्हणजे पैठण, वैजापूर आणि सिल्लोड. आता पैठणला जर म्हटलं म्हणजे तिथं तर स्थानिक आमदारांनी सगळ्यांनी वर्चस्व दाखवलेलं आहे. म्हणजे पैठणमध्ये भुमरे पिता पुत्र, सिल्लोडमध्ये सत्तार आणि म्हणजे हे दोघं तर पालकमंत्र्याला पालक पनीर एवढे काही भाव देत नाही. आणि वैजापूरचे सर, त्यांनी तर कधी फार त्यांना भाव दिल्याचं कधी दिसलंच नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि बरं, हे जरी स्थानिक आणि जिल्ह्यातलं जे समन्वय घडून आणायचा ते सुद्धा पालकमंत्र्याला जमलं नाही. अजिबात त्यांचा कुठल्याही भागावर त्यांचा कंट्रोल आहे असं काहीच दिसलं नाही. ना पक्षावर दिसलं, ना म्हणजे संघटनेवर आहे, ना पक्षावर आहे, ना प्रशासनावर आहे. म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या 23 जागा आल्यात, यांच्या शिवसेनेच्या 21 जागा आल्या, उबाठाच्या 9, NCP अजितदादाच्या 4, NCP शरद, प्रहार, काँग्रेस वगैरे यांच्या 1-1 जागा आहे आणि अन्याच्या 3. अशी जर असं बलाबल आहे. आता अतिशय राजकीय चातुर्याने त्यांनी जर जमवून घेता आलं असतं, त्यांना चातुर्य दाखवत, तर एखादं सत्तापद मिळालं असतं, 1-2 पदं. पण स्वतःच्या ताकदीचा तोरा केला आणि पदरात धोंडा पाडून घेतला, असं झालं. म्हणजे उबाठाच्या अंबादास दानवे यांच्यावर भरोसा ठेवून राजकारण केले तर दुसरं काय होणार म्हणा. खरे म्हणजे शहरात, जिल्ह्यात शिवसेनेची अशी फार लिमिटेड शक्ती आहे. म्हणजे आता सध्याचं म्हणतो मी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर विधानसभा निवडणुकीमध्ये बार्गेनिंग करताना त्यांना जास्त जागा मिळाल्या जिल्ह्यामध्ये. खासदारकीवरही त्यांचा हक्क मान्य करण्यात आला, कारण तेव्हा इलाज नव्हता. तर हे उमेदवार, हे सगळे निवडून आले उमेदवार, पण हे उमेदवार निवडून आले ते भाजपमुळे, हे कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे असं जर म्हणायचं की आम्ही आमच्या शक्तीवर आलो तर हे स्वतःची फसवणूक केल्यासारखं होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री सपशेल अपयशी ठरले ना. ते काय दाखवतात, त्याच्यातून ते सिद्ध होतं. हे जे अपयश आहे हे पक्षातील बेदिली आहे, त्यांच्याकडून होणारे वैभवाचं प्रदर्शन आहे, हे मंत्रिमंडळाच्या आगामी फेररचनेमध्ये त्यांना महागात पडू शकते. तसे ते हुशार आहेत म्हणा. म्हणजे एक जर पाहिलं आपण तर आज म्हणजे त्यांचा जर पक्षच उद्या उरला नाही तर कशाचं मंत्रिपद उरणार आहे आणि कशाचं पालकमंत्री हे त्यांना कधी कळणार हेच कळत नाही. या सर्व राजकीय घडामोडीचे जर विश्लेषण करायचं झालं तर या शहरामध्ये आणि या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भाजप सोडून दुसऱ्या पक्षाचे अस्तित्वसुद्धा दिसू नये असे एकंदरीत आजचे चित्र आहे. काँग्रेस तर मनपात उरली नाही, जिल्हा परिषदेमध्ये दिसत नाही. उबाठामध्ये सगळं अविश्वासाचं वातावरण आहे. म्हणजे अंबादास दानवेंच्या विरुद्ध एवढी नाराजी आहे की बस रे बस, रोज त्यांच्या विरुद्ध काही ना काही वावड्या उठवत राहतात. म्हणजे मनपामध्ये 115 पैकी त्यांच्या 6 जागा आहेत, जिल्हा परिषदमध्ये 63 पैकी 9. इतकी केविलवाणी अवस्था उबाठाची आहे. आता MIMचा शहरामध्ये जोर आहे, काही भागामध्ये आहे तो, पण जिल्ह्यामध्ये मात्र काही प्रभाव दिसत नाही. आज भाजपबरोबर जिल्ह्यात किंवा शहरात बरोबरीने टक्कर घेऊ शकेल असा पक्ष कुठलाही दिसत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तुर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.